अभ्यास 85 आमच्या व्यवस्थापक मंडळाची निवडणूक होऊन नवीन व्यवस्थापक मंडळाची पहिली बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये संस्थेची व्यावसायिक प्रगती आणि एकंदर आर्थिक व्यवहार यावर बराचसा वादविवाद झाला. त्यामध्ये काही अतिशयोक्तीपूर्ण विधाने करण्यात आली आणि संस्थेचे अधीक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग यांच्यावरही काही आरोप केले गेले. व्यवस्थापक मंडळाने पास केलेल्या प्रस्तावांची अंमलबजावणी देखील व्यवस्थितपणे होत नाही असाही आरोप ठेवला गेला. अर्थात हा सर्व प्रकार एका विशिष्ट गटाच्या अनुयायांकडून झाला. परंतु त्यामुळे बैठकीचे वातावरण तापले होते. यावेळी सभाध्यक्षांनी बैठकीचे कामकाज मोठ्या चतुराईने हाताळले व शांतता प्रस्थापित केली. परिच्छेद संस्थेच्या चालकांनी टीकेला अनुलक्षून हे कबूल केले की संस्थेच्या व्यवसायाची प्रगती पाहिजे तशी झालेली नाही, परंतु त्याचे मुख्य कारण पुरेशा भांडवलाची उणीव हे आहे असे त्यांनी सांगितले. त्या दृष्टीने काही भांडवलदार मंडळींना संस्थेला भांडवल पुरवण्याबद्दल आवाहन करण्याचे ठरले. तसेच वाहतुकीची अडचणही संस्थेच्या प्रगतीला मारक ठरली असे म्हटले गेले. परंतु ही अडचण आपल्यापुरतीच अस्तित्वात नसून ती एक प्रादेशिक स्वरूपाची अडचण आहे. त्याचप्रमाणे एकंदर जागतिक परिस्थितीचाही संस्थेच्या व्यवहारावर प्रतिकूल परिणाम होणे अपरिहार्य होते असे बोलले गेले. परिच्छेद याच बैठकीत संस्थेच्या इमारतीच्या सदोष बांधकामाबद्दलही टीका झाली. परंतु यामध्ये काही गुंतागुंतीचे प्रश्न अंतर्भूत असल्यामुळे या सर्व प्रकरणाची संपूर्ण चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत व्हावी आणि त्याचा अहवाल येईपर्यंत हा विषय पुढे ढकलावा असे ठरले. संस्थेला अशा अधिकाऱ्याची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला विनंती केली आहे. या सूचनेला सर्वांनी अनुमोदन दिले होते.